हालेलुया. प्रभू येशू तुमच्या बरोबर ह्या वर्षी चालणार आहे. तू तुझ्या प्रवासात एकटा नाहीस. तू तुझ्या प्रवासात एकटा नाहीस. खाली बसूया आणि वचनाकडे जाऊया. लूक रचित सुसमाचार 23:24 त्याचा 13 वचन. फास्ट पटकन आपण जाऊया. लूक 24:13. त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण येरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करत होते. कोणती घडलेली गोष्ट? क्रूसावर येशू चढले आहेत, कबर आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या त्याच्याबद्दल ते चर्चा करीत होते. ते शिष्य, येशूचे शिष्य चर्चा करत होते. सगळ्यांनी वचनाकडे लक्ष द्यायचं आहे. आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. हालेलुया. येशू स्वतः त्यांच्या बरोबर येऊन चालू लागला. येणारे दिवस मी तुम्हाला सांगते, आजपर्यंत तुम्ही परमेश्वराला महसूस केलं असेल. काय केलं असेल? जसं आपण म्हणतो ना, मला परमेश्वराची उपस्थिती महसूस होते, मला त्याची उपस्थिती काय होते, फील होते. पण जेव्हा परमेश्वराने मला सांगितलं येणारा हा वर्ष प्रत्यक्ष तुम्ही डोळ्याने येशूला पाहणार आहात, प्रत्यक्ष डोळ्याने, आत्म्यात विजल्यासारखे राहू नका. मी परत सांगते, रिसीव करण्याचं स्पिरिट ठेवा. किती आनंदाची गोष्ट आहे, किती आनंदाची गोष्ट आहे की येशू तुमच्या बरोबर चालणार आणि फिरणार आहे. हालेलुया. आजवर तुम्ही फक्त प्रार्थना केल्या असतील, आजवर तुम्ही फक्त स्तुती केली असेल, तुमचे अश्रू तुम्ही ढाळले असतील, आजवर फक्त तुम्ही त्या गोष्टींमध्ये नाही फील केलं असेल पवित्र आत्म्याला. पण येणारे दिवस तुमच्या डोळ्याला परमेश्वर असं उघडणार आहे, अशा रीतीने परमेश्वर तुमचे नेत्र उघडणार आहे की ख्रिस्ताला तुम्ही साक्षात पाहणार आहात. साक्षात ख्रिस्त तुम्हाला दिसेल आणि तो तुमच्या बरोबर चालेल. आमेन. आणि तुम्ही लोक येऊन सांगशाल, आम्ही प्रभूला पाहिलं, आम्ही प्रभूला पाहिलं. आम्ही रस्त्यात होतो, आम्ही दुःखात होतो, आम्ही रडत होतो आणि अचानक प्रभू माझ्या समोर आले. हालेलुया. आणि तुम्ही ही गवाही द्याल, तुम्ही ही साक्ष द्याल. हालेलुया, हालेलुया. नेक्स्ट. जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील कलप्या नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे येरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशू विषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर कृतीने व युक्तीने पराक्रमी संदेष्ट होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय या सर्व गोष्टी झाल्या तेव्हापासून आज 3रा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेच गेल्या होत्या, त्यांनी तर आम्हाला थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे. तो जिवंत आहे. येशू जिवंत आहे. येशूच्या जिवंतपणाचा आणि माझा काय संबंध? येशूचं पुनरुत्थान आणि माझं जीवन याचा काय संबंध? पुनरुत्थान दिवस ईस्टरचा आणि माझा काय संबंध? हालेलुया. तुम्हाला सांगते, हा जर दिवस तुम्हाला कळाला की हा काय आहे, 1 कोरिंथ 15:35 पासून आपण सगळे वाचायला तयार आहे. आता कोणी म्हणेल की मेलेले कसे उठवले जातात? जगिक लोक म्हणतील की मेलेले कसे उठवले जातात.
पुढे व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? हा, हे निर्बुद्ध मनुष्य, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही. आता लोक म्हणतात की एखादा मेलेला व्यक्ती कसं काय जिवंत होऊ शकतो? आणि देव म्हणतो, हे निर्बुद्ध मनुष्या, जेव्हा तू पेरणी करतो, साधा जर तू गव्हाचा दाणा पेरला तर तो मरत नाही का? मरतो का नाही? जमिनीत जाऊन कुचतो का नाही? मग कुजल्यावर तो कायमचा मेला पाहिजे ना. पण त्या उलट असं होतं की तो अजून फळ घेऊन येतो. हालेलुया. त्या उलट काय होतं, तो कुजतोय, तो मरतो, तो दाणा, ते बीज मरतं आणि काय करतं, अजून फळ घेऊन येतं. संपूर्ण जगात कोणत्याच शास्त्रात असं लिहिलं नाही, बायबल सोडून, की कोणी मेल्यातनं उठलंय. फक्त येशू एकमात्र असे परमेश्वर आहेत, एकमात्र असा ख्रिस्त तो आहे जो मेल्यातनं उठला आहे. हालेलुया. आणि ह्यासाठी नाही की स्वतःची वाहवा करावी, फळ घेऊन येण्यासाठी, तुम्हाला आणि मला प्राप्त करण्यासाठी. तुम्ही आणि मी त्याला हवे होते. जसा गव्हाचा दाणा मरतो, जमिनीत जातो, कुचतो आणि फळ घेऊन येतो, त्या प्रकारे. हालेलुया. ख्रिस्ताच्या मरणाचा आणि माझा काय संबंध? पुढे वाच. आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाणा तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल, पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो. सर्व देह सारखेच नाहीत, तर माणसाचा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा. येस. तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत. हालेलुया. लक्षात ठेवा, आपल्याला एकच शरीर दिलेलं नाहीये. आपल्याकडे 2 शरीर आहेत. एक या पृथ्वीवर आणि एक शरीर मिळणारे ते स्वर्गीय शरीर आहे. हालेलुया. 2 शरीर आहेत. माणसाचं शरीर वेगळं आहे, तुम्ही आणि मी वेगळे आहे. ख्रिस्त वेगळा होता. हालेलुया. त्याच्याकडे 2 अधिकार होते. त्याच्याकडे पृथ्वीचा पण अधिकार होता, त्याच्याकडे स्वर्गाचा पण अधिकार होता. हालेलुया. तुम्हाला असं वाटत नाही का, मी किती आशीर्वादित आहे की मला ख्रिस्त मिळाला? हालेलुया. किती मी ब्लेस आहे की मी आज येशूला ओळखतो, जो मला फक्त पृथ्वीचं शरीर देत नाही, तर तो मला स्वर्गीय शरीर सुद्धा देतो. आणि त्याच्या मरणाच्या द्वारेच ते शरीर आपल्याला मिळालं. हालेलुया. आज आपण अविनाशी आहेत. विनाश नाही होणार आपला. ख्रिस्ताच्या मरणाने आपण अविनाशी लोक झालो आहोत. ही ब्लेसिंग आहे आपली. हालेलुया. आज तुमचं कलिसियात येणं, वचन ऐकणं, वर्शिप करणं, आराधना करणं व्यर्थ नाही जाणार. हालेलुया. तुम्ही काहीतरी घेत आहात आत्म्यामध्ये, तुम्ही काहीतरी कमवत आहात स्वर्गीय धनामध्ये. आमेन. पुढे. पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. हालेलुया. स्वर्गीयांचे तेज वेगळे आहे, पार्थिवांचे तेज वेगळे आहे. आज आपल्याकडे जे शरीर आहे ते पार्थिव शरीर आहे. स्वर्गीय शरीर जेव्हा येईल तेव्हा आपलं तेज वेगळं होईल. किती जण बिलीव्ह करता? किती जण विश्वास ठेवता? हालेलुया. मी हा विश्वास ठेवते की ह्याच पार्थिव शरीराचं तेज परमेश्वर स्वर्गीय शरीरासारखं करणार आहे. तुम्ही लोकांमध्ये वेगळे दिसाल, तुम्ही लोकांमध्ये वेगळे चमकाल येशूच्या नावामध्ये. मी घोषणा करते प्रियांनो. हालेलुया. हालेलुया. नेक्स्ट. सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, हालेलुया. ताऱ्यांचे तेज निराळे, कारण ताऱ्यांच्या तेजात भेद आहे. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते. हालेलुया. जे विनाशीपणात पेरले जातील ते अविनाशीपणे उठवले जातील. आमेन. आज
आज जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी विनाशकारक आहे, मी येशूच्या नावात घोषणा करते, येशू ख्रिस्ताच्या मरणामध्ये ते पुरलं गेलं आहे. अविनाशी असे आशीर्वाद, अविनाशी असं आत्मिक जीवन तुमच्या जीवनामध्ये येत आहे. आमेन, हालेलुया. नेक्स्ट, जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठवले जाते. किती लोकांचा अपमान झालाय. हालेलुया. मोठ्या गोष्टींचा विचार करा. आमेन. आपण वर्शिप घेत होतो तेव्हा मी काय पाहिलं? मी ते चर्च पाहिलं जे देव आपल्याला देणार आहे. आज हे स्पीकर आपण भाड्याने आणले, आशिषने कुठून आणले, त्याने जेव्हा मला फोन केला त्याला ते कसं तरी होत होतं, मग त्याच्यासाठी प्रेयर केली. म्हटलं डोंट वरी, आपण त्याला शुद्ध करू, पवित्र करू येशूच्या नावामध्ये. पण मी पाहिलं तर बेस्ट साऊंड परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. तो त्याच्या राज्यामध्ये उष्टे कामं ठेवत नाही. हालेलुया. मला माहिती आहे माझा परमेश्वर ह्या कलिसियामध्ये जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि महाराष्ट्र, नाशिक आणि महाराष्ट्राच्या बाहेर या सेवकाईची चर्चा होईल. जे विनाशात पेरलं गेलंय ते अविनाशात उगणार आहे येशूच्या नावात. जे अपमानात पेरलं गेलंय ते गौरवात उठणार आहे येशूच्या नावात. जे अशक्तपणात पेरलं गेलेलं आहे ते सामर्थ्यात उठणार आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. तुमचा अपमान आता गौरवात उठेल. तुमचा अशक्तपणा आता सामर्थ्यात उठणार आहे येशूच्या नावात, कारण ख्रिस्त उठला आहे. हालेलुया. लोक काय डाऊट करतात, तुमचा देव कसा उठला? हे बघा, असा उठला. हालेलुया. त्याच्यात तुम्हाला काय लाभ? मला हा लाभ आहे. माझा आज अपमान झालाय, मी उद्या गौरवात राहील, कारण माझा ख्रिस्त मेलेला नाही, जिवंत आहे. आमेन. मी आज अशक्त आहे पण उद्या सामर्थ्यात राहील, कारण माझा ख्रिस्त मेलेला नाही, जिवंत आहे. आमेन. पुढे वाचूया. प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असले तर आध्यात्मिक शरीर आहे. हालेलुया. किती जणांना प्राण आणि शरीर आहे आता आहे? तसंच बायबल असं सांगतंय, जसं तुम्हाला प्राण आणि शरीर आहे तसं तुम्हाला आत्मिक शरीर सुद्धा आहे. येशूच्या मेल्याने काय झालं? येशूचं प्राण आणि शरीर जेव्हा मेलं आणि खपरेत गेलं तेव्हा तुमचे आत्मिक शरीर जिवंत झाले. तुम्ही आता मेलेले नाही, तुम्ही आत्म्यात जिवंत लोक आहेत. स्वतःला कमी समजण्याची भूल करू नका. तुम्ही मेलेले नाही, तुम्ही आत्म्यात जिवंत आहे, कारण येशूचं शरीर, येशूचा प्राण मेला तुम्हाला आत्म्यात जिवंत करण्यासाठी. हालेलुया. तुम्हाला आत्म्यात जिवंत करण्यासाठी. किती जण बिलीव्ह करता? किती जण विश्वास ठेवता? किती जण रिसीव्ह करता? येशू मेला यासाठी की मी आत्म्यामध्ये जगावं, मी आध्यात्मिक दृष्टीने तीक्ष्ण आणि तेज व्हावं. हालेलुया, हालेलुया. समजतंय का नाही? ज्याचे कान आहे त्यांनी त्याचा म्हणा, हे प्रभू, हे प्रकटीकरण मला पचवणार काय दे? आत्मा दे. हालेलुया. नेक्स्ट. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. हालेलुया. पहिला आदाम काय करणारा झाला? मेलेला प्राणी. परत वाचूया. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. आमेन. आदाम फक्त जिवंत होता, त्याच्यात फक्त स्वतः जिवंत होता. कोण? जगाचा पहिला माणूस आदाम. पण जगाचा जो शेवटचा, का असं शेवटचा म्हटलंय? कारण येशू नंतर कोणीही येऊ शकत नाही उद्धार करण्यासाठी, म्हणून तो लास्ट आहे. हालेलुया. फक्त येशूच या जगाची एकमेव आशा आहे. आमेन. आदाम हा
फक्त स्वतः जिवंत होता, पण जगाचा शेवटचा आदाम जिवंत देणारा होता. हालेलुया. किती जण विश्वास करता की तुम्ही आता आत्म्यात जागृत लोक आहात? ख्रिस्ताच्या मेल्याने तुम्ही आत्म्यात जिवंत असे झाले आहात. हालेलुया. कारण त्याने तुम्हाला जीवन दिलंय, त्याने तुम्हाला एक आशा दिली. येशूने तुम्हाला काय केली? आशा दिली. त्याच्या थोबाडावर मारलं, त्याला चपकाऱ्या मारल्या, त्याच्यावर थुकण्यात आलं. का? कारण तुम्हाला इज्जत मिळावी. हालेलुया. आमेन. आमेन. नेक्स्ट. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, प्राणमय ते प्रथम. मग जे आध्यात्मिक ते पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य प्रभू स्वर्गातून आहे. बघा, पहिला मनुष्य मातीतून आला. कोण? आदाम. आणि जो शेवटचा होता तो स्वर्गातून आला. कोण? पूर्वी जेव्हा आपण प्रभूमध्ये नव्हतो तेव्हा आपण मातीच्या स्वभावाचे होतो. नीट लक्ष द्या. हा, पूर्वी जेव्हा आपण प्रभूला ओळखत नव्हतो तेव्हा आपण मातीच्या स्वभावाचे होतो. आता जेव्हा आपण प्रभू येशूला ओळखत आहोत तर आता आपण स्वर्गीय स्वभावाचे झालो आहोत. हालेलुया. कारण पहिला मनुष्य मातीतून आला आणि जो शेवटचा मनुष्य होता तो स्वर्गातून आला. किती मोठी ब्लेसिंग आहे, किती मोठा आशीर्वाद आहे आपल्यासाठी की आपण स्वर्गाचे आहोत. येशूने तुम्हाला आणि मला विकत घेतलं. आपल्याला आत्म्यात ते कळत नाही. आपल्याला वाटतं मी माझं रोजचं जीवन जगतोय, मी माझ्या रोजच्या स्वभावात आहे. नाही, तुझं जीवन एक युद्ध आहे. हालेलुया. तुझं जीवन काय आहे? युद्ध आहे. पूर्वी तू मातीतून आला, आता तुला स्वर्गाचं व्हायचंय. आणि ते करण्यासाठी तुला स्वर्गात जायची गरज नाहीये, स्वर्गातलाच तुला घ्यायला आलाय. त्याचं नाव काय आहे? येशू. आमेन. किती प्रेमळ परमेश्वर आहे ना आपला, किती भला परमेश्वर आहे आपला. नेक्स्ट. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत. हालेलुया. जे मातीचे होते ते मातीच्या स्वभावाचे आहेत. जे जगाचे असतील ते जगाच्या स्वभावाचे दिसतील, पण जे येशूचे असतील ते स्वर्गीय स्वभावाचे दिसतील. आपला हात वर करा आणि म्हणा, मी ह्या मातीचा नाही, मी स्वर्गाचा आहे. आणि म्हणून माझ्यामध्ये स्वर्गाचेच गुण दिसतील. हालेलुया. येणाऱ्या दिवसात लोक तुम्हाला पाहतील ना, त्यांच्या पार्थिव शरीराचं तेज वेगळं आणि तुमच्या पार्थिव शरीराचं तेज वेगळं. का? रिझन काय? आता तो मातीचा माणूस निघून गेला, स्वर्गाचा माणूस तुमच्यामध्ये वस्ती करतोय. आणि स्वर्गात कसं सोनं सोनं सोनच आहे. हालेलुया. तेज तेज आणि तेजच आहे. लख प्रकाश आहे. आणि तोच प्रकाश येणाऱ्या दिवसामध्ये लोकांच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसेल, तुमच्या जीवनात तुम्हाला दिसेल. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जेव्हा तुमचे चेहरे पाहाल आरशामध्ये, तुम्ही म्हणशाल प्रभू काय मला असं बनवलं, पण जेव्हा दुसरा तुम्हाला पाहिल तो म्हणेल तुमच्या चेहऱ्यावर तेज काहीतरी वेगळंच आहे. हालेलुया. तेव्हा तुम्ही काय म्हणायचं? आमच्यात मातीचा माणूस नाही, आमच्यात स्वर्गाचा माणूस आहे. विश्वासाने बोलायचं. असं बोलायचं की त्याने तुम्हाला डबल प्रश्न विचारला पाहिजे, नेमकी बोलले तरी काय तुम्ही. हालेलुया. हालेलुया. नेक्स्ट. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले, तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. हालेलुया. काय म्हणतोय? एक छोटस रिक्वेस्ट तो आपल्याला करतोय की तुम्ही स्वाभाविक रीतीने तुम्ही मातीच्या माणसाचे, आदामाचे गुण जसे धारण केले, तसंच स्वर्गीय व्यक्तीचे, स्वर्गीय येशूचे पण गुण तुम्ही धारण करा.
हालेलुया. काय करायचं येशू ह्या पृथ्वीवर? किती सिंपल आहे. देवाची आराधना, पवित्र आत्म्याने चालायचं, लोकांची मदत करायचा, प्रार्थना करायचा, देवाच्या इच्छेत राहिला. हेच तर स्वर्गीय स्वभाव आहेत. स्वर्गीय स्वभावाचे लोक दीन आणि नम्र दिसतील. स्वर्गीय स्वभावाचे लोक देवाच्या इच्छेत चालणारे दिसतील. स्वर्गीय स्वभावाचे लोक सतत तुम्हाला आराधना करणारे दिसतील. हालेलुया. ही एक गोष्ट तुम्ही तुमच्या हृदयात ठेवा. येणाऱ्या दिवसात लोक तुम्हाला म्हणतील, तुम्ही आमच्यासारखे का नाही आहेत? आणि ते तुमच्या देवाकडे येतील. हालेलुया. ते तुमच्या परमेश्वराला विचारतील. आमेन. शद्रक, मेशक, अबेदनगो यांनी देवासाठी स्टँड घेतला. आणि जेव्हा त्यांना आगेमध्ये टाकण्यात आलं तर काय बोलले? आम्हाला 3 माणसं नाही तर आम्हाला 4 माणसं दिसत आहे. काय बोललं? काय बघत होता राजा? राजा घाबरला, उठून तडकन गेला. आगे जी भट्टीत शद्रक, मेशक, अबेदनगोला टाकण्यात आलं ते यासाठी टाकण्यात आलं कारण शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांच्यामध्ये स्वर्गीय स्वभाव होता. त्यांनी पृथ्वीच्या स्वभावाला नकार दिला. हालेलुया. त्यांचा स्वर्गीय स्वभाव होता. ते प्रार्थना करणारे होते, ते देवाच्या आज्ञात राहणारे लोक होते. स्वर्गीय स्वभाव आणि मातीचा स्वभाव एकत्र जगू शकत नाही. कळतंय? आणि जेव्हा त्यांनी राजाच्या विरोधात अवाज्ञा केली पण देवाची साथ दिली, तेव्हा राजाने त्यांना शिक्षा दिली की तुम्हाला आगेच्या भट्टीत टाकण्यात येईल. आणि पूर्वीपेक्षा आज 7 पट जास्त मोठी केली. एवढी की ज्यांनी ती आग लावली ते सुद्धा जळून गेले. लक्षात ठेवा, जे टाकणारे होते, जे शद्रक आणि अबेदनगो, मेशक यांना टाकणारे होते, ते सुद्धा जळाले. पण शद्रक, मेशक, अबेदनगोचा एक केस नाही होरपळला असं बायबल सांगतं. एक केस नाही जळाला. त्यांचं वस्त्र नाही जळालं. का माहितीये? कोण उपस्थित होता? कोण उपस्थित होता? मी सांगते. जे लोक आत्मिक फायर मध्ये राहतात ना, नीट लक्ष द्या. जे लोक आत्मिक फायर मध्ये राहतात त्यांना शारीरिक फायर जाळू शकत नाही. शद्रक, मेशक आणि अबेदनगो आत्म्यात जळते लोक होते. हालेलुया. ते ह्या पृथ्वीच्या आगेला कसे घाबरतील? कारण त्यांच्यात जी आग होती ती स्वर्गीय आग होती. कळलं का? म्हणून शद्रक, मेशक, अबेदनगो होरपळले नाही, जळले नाही. कारण डिफरन्स आहे जे जगात आहे त्याच्यात आणि जे तुमच्यात आहे त्याच्यात. हालेलुया. काय आहे तुमचा परमेश्वर? धधकती आग आहे. आणि त्या आगला कोणती आग जाळू शकते का? हालेलुया. शद्रक, मेशक, अबेदनगो बरोबर 4थी व्यक्ती त्यांना दिसला आणि तो होता परमेश्वर. तो त्यांच्यामध्ये होता. आज देवाच्या महान कृपेने लायकी नसताना त्यांना तर 4 दिसले, पण आज किती जण बिलीव्ह करता की तोच शद्रक, मेशक, अबेदनगो बरोबर असणारा परमेश्वर माझ्या हृदयात आहे. हालेलुया. स्पिरिच्युअल फायर आणि फिजिकल फायर ह्याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. शद्रक, मेशक, अबेदनगोला फिजिकल फायर जाळू शकली नाही कारण शद्रक, मेशक, अबेदनगो स्पिरिच्युअल फायर मध्ये ऑलरेडी जळत होते. हालेलुया. तुम्ही ख्रिस्तामध्ये असाल तर शारीरिक गोष्टी तुम्हाला कधीच हानी पोहोचवू शकत नाही. आमेन. आमेन. जसं तुम्ही मातीचं रूप धारण केलं तसंच आता वेळ आहे की तुम्ही स्वर्गाच्या रूपाला धारण करावं.
जसं तुम्ही पापाला बळी पडले होते, तशीच आता वेळ आहे की तुम्ही ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करून द्यावं. हालेलुया. हीच ती वेळ आहे, हाच तो समय आहे. आमेन. नेक्स्ट. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. म्हणा रहस्य. रहस्य रहस्यच असतं. पौल म्हणतोय मी एक गुपित सांगतोय. ते गुपित पौलाला काय असं गोट्या खेळताना नाही भेटलं, बॅट बॉल खेळताना नाही भेटलं. ते गुपित त्याला देवाच्या सानिध्यात असल्यावर भेटलं. तो फुकट देतोय आपल्याला. कळतंय का काय देतोय? मी तुम्हाला एक रहस्य सांगतोय. कोण म्हणतोय? पौल. देवाच्या सानिध्यात मला मिळालेलं एक रहस्य. किती जणांना ऐकायचंय? वाचा. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. हालेलुया. पौल इथे म्हणत आहे की तुमचे शरीर बदलणार आहे. हालेलुया. तुम्ही सगळे मरणार नाही. महानिद्रा म्हणजे काय? कायमची झोप घेणार नाही. तुम्ही सगळे बदलणार आहेत. येशूच्या नावात तुमचे आत्मिक नेत्र उघडो आणि तुम्हाला समजो मी तुम्हाला काय सांगत आहे. तुम्हाला जर कळालं ना तुमची व्हॅल्यू ख्रिस्तामध्ये काय आहे, तुमची किंमत ख्रिस्तामध्ये काय आहे आणि का ख्रिस्त लागतो, त्याच्यात दिलेलं आहे. कारण तू ज्यासाठी जगत आहे ना, ते तुझं विनाशी शरीर आहे. तू ज्याच्यासाठी खातोय कमावतोय ते विनाशी शरीर आहे. पण जो ख्रिस्त तुला भेटलाय ना, ते अविनाशी शरीर आहे. हालेलुया. त्याने तुझ्या 80 वर्षाचा नाही, ख्रिस्ताने तुझ्या अनंत कालचा विचार केला आहे. आणि ज्यांच्याकडे ख्रिस्त आहे ते अनंत काल जगतील. ज्यांच्याकडे ख्रिस्त आहे ते अनंत काळासाठी जगतील. ते महान निद्रा घेणार नाही, ते बदलले जातील. त्यांची शरीर बदलली जाईल, त्यांची मने बदलली जातील. हालेलुया. येणारे दिवस परमेश्वर म्हणतो तुझ्यामधून मी कठीण हृदय फोडून काढेल आणि मी तुला मांसमय आणि मऊ हृदय देईल. हालेलुया. ही वेळ आहे, ही वेळ आहे. हालेलुया. तुझा ख्रिस्त मेला आणि उठला रिझरेक्शन आणि गुड फ्रायडे सेलिब्रेशन करण्यासाठी नाही, तुला अनंत कालचं जीवन देण्यासाठी. हालेलुया. तुम्ही अनंत कालाचे भागीदारी आहात. आज पण सांगते, येणाऱ्या लाखो लोकांना मी हेच सांगेल की देवाने तुम्हाला अनंत कालच्या जीवनासाठी बोलवलं आहे. तुम्ही मरणार नाहीत, तुम्ही मरणार नाहीत. देवाने तुमच्यासाठी अनंत कालचं जीवन ठेवलं आहे. तुम्ही देवाबरोबर जगाल, देवाबरोबर खाल आणि देवाबरोबर झोपाल. किती 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 आशीर्वाद असेल. पौल इतर रहस्य सांगतोय की तू या पृथ्वीसाठी नाही आहेस. पौल म्हणतो मी रहस्य सांगतो, तुम्ही सगळे बदलणार आहात. आज जर आपण आपल्या कठीण काळात, आपल्या कठीण परिश्रमाच्या काळात प्रभूला धरून ठेवलं ना, तो सफेद घोड्यावर रथांच्या गर्जनात, करण्याच्या गर्जनात येईल. घोड्यांच्या टापाचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल. आणि असंच नाही येणार, तो एक मुकुट घेऊन येईल, तुझ्या मस्तकावर ठेवेल, तुझा हात धरून तुला पित्याकडे घेऊन जाईल. हालेलुया. आणि जेव्हा तू पित्याला पाहशील तेव्हा तू म्हणशील मी धन्य झालो, कारण मी माझ्या निर्माणकर्त्याला पाहिलं. अशी वेळ येत आहे की तुम्ही तुमच्या निर्माणकर्त्याला पाहणार आहात. हालेलुया. आणि तो निर्माणकर्ता मग पुन्हा तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. हालेलुया. मग असा मेज लावलेला राहील,
आणि तुम्ही सगळेजण त्या मेजावर बसणार. परमेश्वर बसेल, भाकरी मोडेल आणि तुम्ही पण खाल. हालेलुया. ज्यांनी आशा धरली आहे ते नक्की हे बघतील. हालेलुया. ख्रिस्ताचं मरण साधं नव्हतं. ख्रिस्ताचं मरणं, ख्रिस्ताचं उठणं तुला जीवन देण्यासाठी होतं. हालेलुया. एक लास्ट वचन आपण पाहूया. रोम 8:11. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरही जिवंत करील. हालेलुया. हालेलुया. ज्याने येशूला मेलेल्यातनं उठवले त्याचा आत्मा, येशूचा आत्मा, पवित्र आत्मा. किती जण बिलीव्ह करता की तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे? किती जण विश्वास करता की होय माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, मी पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे? बायबल असं सांगतं, ज्या क्षणी येशू ख्रिस्त, मत्तई 27:50, घरी जाऊन वाचा, इथं नका. येशू ख्रिस्ताने आपला प्राण सोडला. लक्ष द्या, आजूबाजूचं वातावरण बदललं आणि कबरा उघडल्या. येशू क्रूसावर मेलाय आणि जे लोक मेलेले होते, कोण लोक माहिती का? धार्मिक सेवक लोक, धार्मिक जण. ते काही नुकतेच मेलेले नव्हते, ते कधीचे मेले असतील ते माहिती नाही. ही रिअल ऐतिहासिक घटना आहे. तसाही येशूंनी आपला प्राण सोडला, स्वर्गातनं देवाचा आत्मा उतरला आणि त्या कबरेवर गेला. मेलेले देवाचे सेवक जिवंत झाले आणि ते लोकांना दिसले. इतका पॉवरफुल आहे आपला परमेश्वर. मग मला सांगा, तो पवित्र आत्मा तुम्हाला देण्यात आलेला आहे, तुमच्या जीवनातल्या कबरा का नाही उघडणार? तुम्हाला माहितीये, लोकांनी आशा सोडून दिली, त्यांच्या नातेवाईकांनी आशा सोडली असेल, मेले, वर्षानुवर्ष झाले ते मेलेत. चला वाचूया मत्तई 27:50 पासून पुढे वाचा, उंच स्वरात. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली. हालेलुया. काय सांगते? जसाही येशूने ओरडून प्राण सोडला, मंदिराचा पडदा फाटला, थडगी उघडली, निजलेले पवित्र जन, पुष्कळ जन शरीरासहित उठले. हालेलुया. शरीरासहित उठले. अजून तर येशू नाही उठला. त्याचं मरण तुमच्यासाठी जगणं आहे. अनेक शरीरे उठवली गेली. नेक्स्ट. आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. हालेलुया. विचार करा, तुमचे पूर्वज प्रभूमध्ये निजले, प्रभूचे काम करत निजले, तुम्ही त्यांना विसरून गेलेले आहेत आणि अचानक ते तुमच्या समोर आले. कसं वाटेल? हालेलुया. हालेलुया. लोकांनी आशा सोडली. काय सोडली? आता ते मेले, ते कबरेत आहेत. तशीच तुम्ही देखील बऱ्याच ठिकाणी आशा सोडली असेल. हालेलुया. होऊ शकतं तुम्ही देखील बऱ्याच ठिकाणी आशा सोडली असेल, किंवा लोकांनी तुमच्याबद्दल मत बनवून ठेवली असतील की ह्याच्या लाईफ मध्ये काहीच होऊ शकत नाही. लोकांनी मत बनवून ठेवली असेल की हा इथल्या इथंच राहील. पण जेव्हा ख्रिस्त तुझ्या जीवनात येईल ना,
तुझ्या जीवनातली थडगी उघडतील आणि तुझ्या जीवनातली साक्ष इतरांना दिसू लागेल. हालेलुया. थडगी उघडली आणि शरीरे जिवंत झाली. फक्त मेल्यानंतर आरोळी सोडली, प्राण सोडला आणि थडगी उघडली. हालेलुया. माणसाचं जीवन म्हणतात ना, जन्म आणि कबर हे काय त्याला सुटलेलं नाही, कडू सत्य आहे ते. हालेलुया. ते कडू सत्य असू द्या, गोड सत्य हे आहे की मी ख्रिस्ताबरोबर अनंत कालसाठी जगणार आहे. मी बिलीव्ह नाही करत कडू सत्यावर. माझा येशू माझ्यासाठी गुड न्यूज घेऊन आला आहे. हालेलुया. म्हणा, आम्ही कडू सत्यावर विश्वास ठेवत नाही, आम्ही सुसमाचारावर विश्वास ठेवतो. हालेलुया. जर कोणी म्हटलं ना माणसाचं मरण पण जन्म निश्चित आहे, मरण निश्चित आहे, त्यांना म्हणायचं सॉरी, आमचं जन्म पण निश्चित आहे, आमचं मरण पण निश्चित आहे, आमचं उठणं पण निश्चित आहे. हालेलुया. ते म्हणले कसं काय? कारण माझा देव निश्चित जिवंत आहे. आमेन. हालेलुया. तुमचा देव जिवंत आहे हे तुम्हाला कसं कळेल? प्रत्येक गुडघा जेव्हा येशूच्या नावाने टेकला जाईल आणि प्रत्येक मुख जेव्हा येशू प्रभू आहे हे कबूल करेल, तेव्हा तुम्हाला समजेल की हो, ज्या देवावर मी विश्वास ठेवला तो देव जिवंत आहे. तुम्ही आशीर्वादित व्हा, नाही तर नका हो. गाड्या घ्या, घरं घ्या, नाही तर नका घेऊ माझ्या प्रियांनो. पण जेव्हा तुम्ही इतरांची साक्ष ऐकता तेव्हा समजून घ्या तुझा देव जिवंत आहे. आमेन. आणि रोम 8:11 सांगतं की ज्या पवित्र आत्म्याने येशूला मेलेल्यातनं जिवंत केलं, तो तुझे मेलेले अंग जिवंत करणार नाही का? तो तुझ्या मेलेल्या प्रार्थनेच्या जीवनाला जिवंत करणार नाही का? तो तुझ्या मेलेल्या पवित्रताईला जिवंत करणार नाही का? तो तुझ्या मेलेल्या नात्याला जिवंत करणार नाही का? हालेलुया. ज्या पवित्र आत्म्याने ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. मग जर तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करत आहे, तुम्ही आता मेलेले आहात की जिवंत आहात? आत्म्यात मेलेले आहात की जिवंत आहात? तुम्हाला माहिती आहे तुम्ही आता काय करू शकता? तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे काय अधिकार आहे? जर तुम्ही विश्वास ठेवला आणि जर तुम्ही संशय धरला नाही, तर तुम्ही पावसाला थांबवू शकता, तुम्ही पावसाला बोलू शकता, तुम्ही आजारांवर प्रार्थना करू शकता, ते बरे होतील. तुम्ही दुरात्म्यांना धमकवू शकता, तुम्ही तुमच्या मरणाला देखील थांबवू शकता. एवढंच सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. येशू जेव्हा शरीरात आला तेव्हा त्याला एक लिमिट होती, पण आता येशू पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्यात आहे. आता तो लिमिटलेस आहे. येशू जेव्हा शरीरात होता तो लिमिट मध्ये होता. आमेन. आता येशू पवित्र आत्म्याच्या रूपात तुमच्यामध्ये वस्ती करतोय. आता तुम्ही ते करू शकता जे शरीर करू शकत नाही. हालेलुया. किती जण बिलीव्ह करता की मी मेलेला नाही, मी जिवंत आहे. बघा, त्या मेलेल्याची गोष्ट नाही करत. मला माहिती आपण सगळे जिवंत आहे. आपला आत्मा आता मेलेला नाही. आपला आत्मा आता देवाला शोधत नाहीये, कारण त्याने देवाला प्राप्त केलेला आहे. हालेलुया. या आपल्या जागेवर उभे राहूया.